कवी बाबासाहेब कोकरे यांचे कार्य कौतुकास्पद, आमदार गोपीचंद पडळकर यांचे प्रतिपादन। माणदेशी कवी बाबासाहेब कोकरे यांचे कार्य कौतुकास्पद असून त्यांनी नुकतीच 2 कविता संग्रह लिहिले आहेत। त्यांची शब्दांचे फटकारे हे पुस्तक येत असल्याने त्यांना जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शुभेच्छा दिल्यात। सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील जांभुळणी या गावचे बाबासाहेब कोकरे हे रहिवासी असून ते शेती करत असताना त्यांनी हा छंद जोपासला आहे। आतापर्यंत त्यांनी मराठीत अनेक कविता केल्या आहेत। तळमळ आणि इंद्रधनु ही 2 कविता संग्रहाची पुस्तकं लिहिली आहेत। त्यांना राष्ट्रीय कवी ग्रेस काव्य प्रतिभा पुरस्कार, काव्यरत्न पुरस्कार, साहित्यभूषण पुरस्कार, स्वदेशी भारत सन्मान पुरस्कार देण्यात आले आहेत। त्यांचे शब्दांचे फटकारे हे 3रे पुस्तक येत असल्याने त्यांना जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। बाबासाहेब कोकरे यांचे 2 कविता संग्रह, एक इंद्रधनु आणि तळमळ, हे दोन्ही कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत आणि आता शब्दांचे फटकारे जवळपास 1000 प्रयोग विविध शाळा, विविध कॉलेजेस आणि वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून 1000 प्रयोग त्यांनी राज्यभर केलेले आहेत आणि त्या सगळ्या कार्यक्रमाचा सार म्हणून शब्दांचे फटकारे हा कविता संग्रह नव्यानं प्रकाशित होतोय। मी या नवीन प्रकाशनासाठी मनापासूनच्या त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। दत्तात्रय शेळगे, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।